आज आहे दर्पण दिन. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्यानिमित्ताने आज आपण चर्चा करत आहोत दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे सरांसोबत. सर, तुम्हाला दर्पण दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद अमृता. आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की आजचा जो दर्पण दिन आपण साजरा करतोय याविषयी आम्हाला काही सांगा. अमृता, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं, मुळामध्ये त्या बाळशास्त्री जांभेकरांचा प्रवास आपण समजून घेणं फार आवश्यक आहे आजच्या सगळ्या समकालीन संदर्भांमध्ये. कारण आजच्या पत्रकारितेमध्ये मुळातच भूमिका घेणं हे फार अवघड गोष्ट झालेली आहे. किंवा लोक भूमिका घेत नाहीत. आपण कशासाठी पत्रकारिता करतो याचा अदमास लोकांना येत नाही. अशा वेळी बाळशास्त्री जांभेकर समजून घेणं फार महत्वाचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी त्या कालावधीमध्ये जेव्हा दर्पण सुरू केलं तेव्हा ते बहुभाषक असेल अशी व्यवस्था केली. ते मराठी असेल, इंग्रजी असेल, आणि हा खूप मोठा विद्वान असा माणूस होता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बाळशास्त्री जांभेकर हे मुळातच तेव्हाचे अत्यंत प्रागतिक विचारांचे, पुरोगामी विचारांचे असे पत्रकार होते. म्हणजे त्यांनी तेव्हा असं सांगितलं की आपल्याला धर्माची चिकित्सा करावी लागेल, आपल्याला व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील, आणि जे व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत ते पत्रकारच नाहीत, अशी भूमिका बाळशास्त्री जांभेकरांनी तेव्हा घेतली होती. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा या सगळ्या भोवतालामध्ये भूमिका घेणं एवढं कठीण झालेलं आहे. पत्रकार संपादक भूमिका घेत नाहीत, किंवा भूमिका घेतल्या तर मग त्यांना संपादकाच्या भूमिकेतूनच बाहेर पडावं लागतं. असा सध्या सगळा काळ असताना आता बाळशास्त्री जांभेकरांना आठवणं म्हणजे आपला दर्पण आपल्याला बघण्यासारखं आहे. मी नेहमी सांगत असतो की आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा वाईट आहे. तर हे दर्पण जे आहे ना आपलं, ते दर्पण आपल्याला आत्ताच कळालं पाहिजे आणि ते कळण्यासाठी आपल्याला जांभेकरांचा वारसा लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांची भूमिका घेणारं, सर्वसामान्य माणसांच्या बाजूने उभं राहणारं आणि सर्वसामान्य माणसांना बहुश्रुत करणारं, सर्वसामान्य माणसांना ज्ञानाच्या सगळ्या कक्षा रुंद करून देणारं असं दर्पण सुरू करणं त्या कालावधीमध्ये हे जांभेकरांनी जे केलं ते आज मला फार महत्वाचं वाटतं. आणि म्हणून इतकी वर्षे होऊन सुद्धा आजही त्यांचा आठव हा आपल्याला अप्रस्तुत वाटत नाही, कालबाह्य वाटत नाही. अगदी खरंय सर. सर, आज आपण बाळशास्त्री जांभेकरांची जयंती साजरी करतोय, तर सर त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. आता मजा अशी आहे की बाळशास्त्री जांभेकरांचे शिष्य हे दादोबा तरखडकरांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली. आणि ती स्थापना करताना त्यांनी भूमिका घेतली की आपल्याला धर्मचिकित्सा केली पाहिजे, आपल्याला लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. तरखडकरांचे शिष्य असणारे भवाळकर हे महात्मा फुलेंचे सहयोगी, महात्मा फुलेंचे मित्र. आणि भवाळकरांनी तेव्हाही सांगितलं की आपल्याला या सगळ्या चळवळीमध्ये महात्मा फुल्यांच्या सोबत उभं राहावं लागेल. तुम्हाला एक गंमत सांगतो की 1848 मध्ये जेव्हा महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी, फातिमा शेख वगैरे या सगळ्या लोकांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली 1848 मध्ये, ते आता सुरू केली, म्हणजे 1 जानेवारी आता झाला म्हणून सांगतो की 1848 सुरू केली. तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवावं असा मुद्दा पुढे आला. कारण शाळा मुलींची, तर मुलींच्या शाळेमध्ये पुरुष शिक्षक चालणार नाही, त्यामुळे मुलीने शिकवलं पाहिजे, महिलेने शिकवलं पाहिजे. पण सावित्रीबाई निरक्षर होत्या, त्यांना कोण शिकवणार? ज्योतिरावांनी शिकवलंच, पण त्यामध्ये भवाळकर पुढे आले. बाकी परांजपे, गोवंडे, वाळवेकर होतेच, पण भवाळकर पुढे आले. हे भवाळकर हे तरखडकरांचे शिष्य. म्हणजे जांभेकरांची परंपरा कुठे बघा, म्हणजे जांभेकरांची परंपरा ही सगळी त्या फुले शाहू आंबेडकरी परंपरेशी आहे हे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. बाळशास्त्री जांभेकर हे फुले शाहू आंबेडकरी विचार मांडणारे, पुरोगामी भूमिका मांडणारे असे तेव्हाचे संपादक, मालक, लेखक, पत्रकार होते. सर, बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक तर म्हणतातच, पण त्यांना कित्येक भाषांचं ज्ञान होतं, वेगवेगळ्या विषयांचं सुद्धा, म्हणजे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्याचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यास होता. आणि यातून आपल्याला त्यांच्या प्रगल्भतेची कल्पना येतेच. आणि त्यांच्या इतकं म्हणजे कुठलाही पत्रकार इतका हे होऊ शकत नाही, पण मग तरी सुद्धा त्यांचा असा एखादा गुण की जो प्रत्येक पत्रकारामध्ये आज असलाच पाहिजे. अमृता, एक लक्षात घ्या, पूर्वी काय होतं माहितीये का, पूर्वी मुळातच पत्रकार हे चतुरस्त्र होते. चतुरस्त्र असणं हे पत्रकारांचं वैशिष्ट्य होतं. आता संपादक चतुरस्त्र नसला तरी चालेल, पण तो चतुर असला पाहिजे, असा काळ आलेला आहे. म्हणजे तुम्हाला मुळामध्ये सगळ्या भाषांचं, म्हणजे जास्तीत जास्त भाषांचं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं, सगळ्या सामाजिक ज्ञानाचं, सगळ्या गोष्टींचं किमान भान असलं पाहिजे, सगळ्या शाखांचं किमान भान असलं पाहिजे, अशी एक अपेक्षा होती. मला असं वाटतं की खूप गुण आहेत, म्हणजे खरं म्हणजे, पण सगळ्यात पहिला गुण जो आहे तो म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांचं बहुआयामी असणं, बहुश्रुत असणं, चतुरस्त्र असणं हे खूप महत्वाचं. तुम्हाला हे सांगतो अमृता, मजा बघा,
म्हणजे मुळामध्ये ज्ञान कधी एकटं नसतं. मध्यंतरी मी एका ठिकाणी बोलताना असं म्हणालो होतो की ज्या कालावधीमध्ये कार्ल मार्क्सचं संशोधन आलं, त्याच कालावधीमध्ये डार्विनचं संशोधन आलं आणि त्याच कालावधीमध्ये फ्रॉइडचं संशोधन आलं. आता फ्रॉइड, डार्विन, कार्ल मार्क्स यांच्या संशोधन पद्धती वेगळ्या, शाखा वेगळ्या, पण समाजामध्ये मुळामध्ये एकाच वेळी एकसमयावच्छेदी करून अशा अनेक ज्ञानशाखा विकसित होत असतात. या ज्ञानशाखांचं भान संपादकांना किंवा पत्रकारांना असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, पत्रकार हा मुळातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू असणारा असा असला पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्याची सगळी मांडणी आणि त्याची सगळी बांधिलकी ही प्रामुख्यानं प्रागतिकतेशी आणि पुढे जाण्याची असली पाहिजे. आता पुरोगामी हा शब्द कारण असताना लोकांनी बदनाम करून टाकलाय. पुढे जाणं याच्यामध्ये वाईट काय आहे की मला पुढे जायचंय, दॅट इज पुरोगामी. प्रागतिक म्हणजे काय की मला पुढे जाणारे विचार असतात नाही, मला मध्ययुगात जायचं नाहीये, मला नव्या शतकात जायचंय. म्हणजे एकाच वेळी एआयचा उद्घोष करायचा आणि त्याच वेळी कर्मकांड करायचे, अंधश्रद्धा बघायची, असं कसं काय चालेल? चर्चा काय, सकाळी परिसंवाद काय, समजा तुम्ही अमृता सकाळी परिसंवाद करणार एआय वर आणि दुपारी घरी गेल्यानंतर तुमची कुंडली बघत बसणार, असं कसं काय चालेल? आपल्याला पुढे जायचंय ना. तर मला असं वाटतं की आपण काय होतं माहितीये का, आपण फार असे शतखंडित आहोत, आपण फ्रॅगमेंटेड आहोत. तर त्याच्यानुसार बदलून घेतो. एक्झॅक्टली. पण आम्ही एक लिहिलं होतं फेसबुकवर की सावित्रीच्या नावानं फार गजर सुरू होता. तर मी म्हटलं आपल्याला साऊच्या वाटेनं जायचंय की सोयीच्या वाटेनं जायचंय हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला सोयीच्या वाटेनं जायचं असेल तुम्हाला साऊ कधीच कळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कालावधीमध्ये साऊला शिकवणारे हे जांभेकरांचे शिष्य होते. तर हा सगळा वारसा आणि ही परंपरा जांभेकरांची लक्षात घेणं पण मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि म्हणून हे सगळे गुण आज सगळ्या पत्रकारांनी आत्मसात करणं, समजून घेणं मला महत्वाचं वाटतं. आणि सर आता आपण बघतो की जग जवळ आलेलं आहे, प्रत्येक गोष्ट आणि इव्हन आता प्रत्येक व्यक्तीच सोशल मीडियामुळे प्रत्येकच व्यक्ती पत्रकार असं आपण म्हणू शकतो. कारण बरेच माध्यमं इतकी जास्त वाढली आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच कळते आजकाल. पण तरी सुद्धा की आपण सगळ्यांनी एक सामान्य माणूस म्हणून आणि तुम्हाला जाणवणार असं कोणतं माध्यम आहे की जे विश्वासार्ह आहे खूप जास्त, त्याविषयी तुम्ही काय सांगाल, याबद्दल काय सांगाल? अमृता, तुमच्या याचं मी उत्तर देतोच. पण तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. तुमच्या वयाचे तरुण एवढे सुंदर प्रश्न फार कमी वेळा विचारतात, त्यामुळे तुम्हाला मी मजा सांगतो की प्रत्येक जण पत्रकार आहे. आता प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आहे. पण एक गंमत तुम्हाला माहिती आहे का, आता प्रत्येकाचा डेटा झालेला आहे. म्हणजे तुमच्याकडे लोक माणूस म्हणून बघत नाही सिस्टीम, तुमच्याकडे डेटा म्हणून बघते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पूर्वी काय होतं, पूर्वी प्रत्येक जण नागरिक होता, बरोबर आहे. त्या नागरिकाचं रूपांतर त्याच्यानंतर हे मतदारामध्ये झालं आणि आता त्याचं रूपांतर ग्राहकामध्ये झालं. त्यामुळे तुमचा डेटा झालाय, ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही विकलं जाऊ शकतं. पण तुम्हाला कळतच नाही की मला मेसेज का आलाय, माझा काय संबंध आहे, कारण तुझा डेटा विकला गेलेला आहे. आणि त्या कंपनीच्या लेखी अमृता हा माणूस नाहीये, डेटा आहे. आता इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये सुद्धा संजय आवटे हा माणूस नाहीये, डेटा आहे. तर आपला डेटा होत जाणं हे सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे नव्या काळात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही विचारलात की तुम्हाला कुठलं माध्यम विश्वासार्ह वाटतं. अमृता, असे फार कमी लोक आहेत की ज्यांनी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केलं, त्यापैकी मी एक आहे. म्हणजे मी आता प्रिंटचा संपादक आहे, त्यापूर्वी मी साम टीव्हीचा संपादक होतो, लोकमत डिजिटलचा मी पहिला संपादक होतो. त्यामुळे डिजिटल, प्रिंट आणि टीव्ही या तिन्ही ठिकाणी मी संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर पण मी बऱ्यापैकी सक्रिय असतो. सगळ्या माध्यमांमध्ये काम करताना माझ्या लक्षात असं आलं की कुठलंच माध्यम विश्वासार्ह नाही आणि कुठलंच माध्यम अविश्वासार्ह नाही. सगळीच माध्यमं तेवढीच महत्वाची आहेत. फक्त सगळ्या माध्यमांमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मुळामध्ये मी हे का करतोय हे तुम्हाला कळायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे याच्यातून लोकांना काय मिळणार आहे याच्याबद्दल तुम्हाला खात्री असली पाहिजे. म्हणजे मी मागे आम्हाला एका आमच्या प्राध्यापकाने खूप चांगलं सांगितलं होतं की कुठलाही मजकूर तुमच्यासमोर आला तर स्वतःला दोन प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, पाठक ये पढेगा क्यों, और दुसरा, पाठक से इसको मिलेगा क्या. तर मला असं वाटतं की कंटेंट कुठलं, माध्यम कुठलं का असेल ना, म्हणजे मी टीव्हीवर पण काम केलं, युट्यूब चॅनलवर पण मी आता शोज करतो, प्रिंटमध्ये पण काम करतो, सगळीकडे करतो. पण मला असं वाटतं की मी युट्यूबवर करेल किंवा मी लेख लिहिले किंवा तुमच्याशी रेडिओवर बोलेल, रेडिओवर मी बोललो तुमच्याशी ते पण तेवढंच महत्वाचं आहे. मी हेच तुमच्याशी जे बोललो तर लेख लिहिला तरी पण तेवढंच महत्वाचं आहे. हेच मी टीव्हीवर बोललो तरी तेवढंच महत्वाचं आहे. याचं मी भाषण केलं तरी तेवढंच महत्वाचं आहे. आणि याची मी फेसबुकवर पोस्ट दिली तरी ती तेवढीच महत्वाची आहे. कमी महत्वाचं काहीच नाहीये. मुळात माझा कंटेंट काय आहे आणि माझी कमिटमेंट काय. सो कंटेंट अँड कमिटमेंट, दॅट इज व्हॉट मॅटर.
सर, अगदी सोपं करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सांगितलंय. म्हणजे एक प्रेक्षक म्हणून, वाचक म्हणून आपण कोणत्या गोष्टीकडे नेमकं लक्ष द्यायचंय हे आम्हाला यातून कळलंय. आणि सर, एक अजून शेवटचा प्रश्न, की आता जे नवीन पत्रकार हो पाहतात त्यांना तुम्ही तुमचा इतका म्हणजे मोठा अनुभव आहे, तर या तुमच्या स्वतःच्या अनुभवातून तुम्ही आमच्यासारख्या सगळ्या नवीन पत्रकारांना काय मेसेज द्याल? नवीन पत्रकारांना मी हा मेसेज देईल की ज्येष्ठ पत्रकारांचा कुठलाही मेसेज ऐकू नका, ज्येष्ठ पत्रकारांचा कुठलाही संदेश ऐकू नका, तुमच्या वाटेनं तुम्ही जा. एक लक्षात घ्या, प्रत्येकाची आपली वाट असते. कोणी कोणाला संदेश देऊ नये, प्रत्येकाची वेगळी माध्यम आहेत. हे बघा, मी आज फेसबुकवर आहे, पण फेसबुकवर मी 35 नंतर येणं आणि फेसबुकवर नव्या पोरांनी फेसबुक सोबत जन्माला येणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे त्यांचं माध्यम वेगळं, माझं माध्यम वेगळं. त्यामुळे कुठला संदेश बिंदेश सल्ला बिल्ले मी काही देणार नाही. फक्त त्यांनी एकच करा, माझे एकच विनंती आणि आवाहन आहे, संदेश नाही, एकच विनंती आणि आवाहन आहे. नुसतं नव्या पत्रकारांना नाही, नव्या पिढीला, नव्या कुठल्याही माणसाला, सगळ्यांनाच राहतात. तुम्ही विचार करा, विचार करायला घाबरू नका. तुम्ही विचार कलहाला का घाबरता असा प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी काही वर्षांपूर्वी विचारला होता. आजही आपण विचार कलहाला घाबरतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्हाला विरोधी मुद्दा पण मांडता आला पाहिजे आणि तुमच्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला ऐकता आला पाहिजे. तिसरा मुद्दा, तुम्हाला जे मांडायचंय ते तुम्हाला नेमक्या पद्धतीनं नीटपणे कुठल्याही माध्यमाचा उपयोग करून मांडता आलं पाहिजे. आणि चौथं, या सगळ्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे हे तुमच्या कायम लक्षात राहिलं पाहिजे. एवढे 4 मुद्दे मला महत्वाचे वाटतात. थँक्यू सो मच सर. येस अमृता, चलो थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळातून वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केली आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल तुमचे MGM 90.8 FM च्या पूर्ण टीमकडून मनापासून आभार.